तर ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। महिनाभरापूर्वी ही घटना घडली आहे। या मुलीचं आज लग्न होणार होतं। घटनेला 1 महिना पूर्ण होतोय तरी न्याय मिळालेला नाही, म्हणून मुलीच्या आईचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र लिहिलंय। धाराशिव पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही मुलीच्या आईने केलाय। माझ्या मुलीसोबत जे घडलं ते इतर मुलींसोबत घडू नये, म्हणून आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे। ती त्याच्याशी बोलायला लागली मुलाशी, मग ती त्याच्यातून बाहेर निघाली। मग ज्या वेळेस ही वौसा वगैरे येऊन तिचे फोटो त्या मुलासोबत बघायला लागला, तिचे व्हिडिओ बघायल्यावर तो एकदमच मग असं तिला ब्लॅकमेलिंग परत असं चालू केलं की तुझे फोटो टाकतो, तुझ्या नवऱ्याला, तुझ्या सासू सासऱ्यांना फोटो टाकतो, तुझ्या नवऱ्याला लग्नात येऊन मारून टाकतो, तुला मारून टाकतो, माझ्या महाग इथल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची सगळे माझ्या महाग आहेत, मी सगळं मॅनेज करतो। बऱ्याच बीड मधल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतली त्यांनी आणि माझ्या मुलीला धमकावलं। कॉलेजमध्ये खूप मोठं रॅकेट आहे तिथं त्यांचं, आणि बऱ्याच मुलींचं पण असं झालं। आता ते लोक जे 2 मुलींनी आत्महत्या केली ती पुढे नसतील आलं, पण आम्हाला आमच्या मुलीला न्याय द्यायचा आहे। आमची आता एवढीच मागणी आहे की त्याच्यावर मोका लागावा आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये